अकोला इथून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येतेय। माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तुकाराम बिरकड यांचं आज अपघातात निधन झालं। MIDC जवळील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात बिरकड यांच्या दुचाकीला मालवाहू पिकअप या वाहनाची धडक बसली आहे। या धडकेमध्ये दुचाकीवरील बिरकड यांच्यासह एक जण ठार झाल्याची बातमी समोर येते आहे। तुकाराम बिरकड यांच्या निधनानं आता अकोला शहरात मोठा दुःखाचा डोंगर पसरलाय। तुकाराम बिरकड हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी आजपर्यंत कित्येक गोरगरीब जनतेची कामं ही निस्वार्थीपणे केली आहेत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।